तुमचंही मी मनापासून स्वागत करतो. 2-3 महत्त्वाच्या मागण्या मी करणार आहे. माझ्यासाठी वैयक्तिक मला काही नको, पण मराठी भाषेची गळचिपी कुठेही होता कामा नये आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब त्यासाठी आमच्या पाठीशी ठामपणे राहतील. दुसरी मागणी अशी आहे की संभाजीपुत्र थोरले शाहू महाराज यांच्यावर प्रचंड अन्याय झाला. भारतभर जे साम्राज्य मराठ्यांचं उभं झालं ते शाहू महाराजांच्या रूपानं उभं झालेलं आहे आणि शाहू महाराज नसते तर मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाला नसता. सगळ्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून अत्यंत तरुण बाजीरावांना पेशवा नेमण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतला आणि तो निर्णय जर त्यांनी घेतला नसता तर कदाचित बाजीरावसारखा योद्धा ह्या देशाला समजला सुद्धा नसता. त्यामुळे अटकेपार जे झेंडे गेले आपले मराठ्यांचे, आपण अटक ते कटक राज्य सांगतो ते फक्त शाहू महाराजांच्या कृपेमुळे सांगतो. हे सातारा शहरसुद्धा शाहू महाराजांनी वसवलेलं आहे. त्यामुळं शाहू महाराजांची सातारा, मुंबई आणि दिल्लीमध्ये अटकेपार साम्राज्य निर्माण करणारा राजा, स्वराज्य विस्तारक शाहू महाराज म्हणून त्यांची एक स्मारकं सरकारनं केली पाहिजेत. शाहू महाराजांवर एखादा चित्रफित तयार केली पाहिजे. शाहू महाराजांचं समग्र साहित्य पुढं यावं यासाठी त्यांच्या चरित्राचं खंडात्मक प्रकाशन केलं पाहिजे. आणि माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की हिंदी सक्तीचा विषय त्यांनी मागं घेतला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत साहित्य संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप असता कामा नये. सरकारने त्यांचा विचार मांडावा, कुठल्याही पक्षाने त्यांचा विचार मांडावा. आम्ही शिवेंद्रराजेंचे मावळे आहोत ह्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचेच मावळे आम्ही आहोत, पण शेवट जनमताचा कौल काय आहे ते या व्यासपीठावरून सांगणं आवश्यक आहे. मी हे नम्रतापूर्वक सांगतो की सरकारनं न्यायव्यवस्थेचा सुद्धा हस्तक्षेप भाषेच्या प्रश्नावर करू नये ही माझी विनंती आहे त्यांना. आणि हे सगळं आम्ही बोलतोय ते सामूहिक बोलतोय. महाराष्ट्रातल्या मुंबई साहित्य संघात काय झालं, आज महाराष्ट्र साहित्य परिषदेत काय घडतंय हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि त्यामुळं अशा साहित्य संस्थांमध्ये तुम्ही सरकार म्हणून लक्ष घालू नका ही आमची विनंती आहे. साहित्यिक कार्यकर्ते आणि साहित्य संस्था यांनी या संस्था उत्तम चालवलेल्या आहेत. 118 वर्षाचा इतिहास त्याच्या पाठीमागं आहे. मुख्यमंत्री साहेब, शिवेंद्रराजेंना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलं, आमच्या राजाला न्याय द्यायला उशीर झाला, पण तुम्ही योग्य पारख आमच्या राजाची केलेली आहे त्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करून माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. विनोद कुलकर्णी यांचे मी मनापासून आभार मानते आणि यानंतर मी निमंत्रित करते कार्यकर्त्यांना स्वप्न बघायची इच्छा निर्माण होणं यासाठी सुद्धा एक मुळात उत्तम नेतृत्व लागतं आणि कार्यकर्त्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अत्यंत खंबीरपणे पाठीशी राहणारे आणि केवळ कार्यकर्त्यांच्या नव्हे तर साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच सातारच्या विविध उपक्रमांमध्ये सोबत असणारे माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मी इथे सन्मानाने निमंत्रित करते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज उद्घाटनाचा दिवस. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते आणि महाराष्ट्राचे नेते माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र मान्य नामदार जयकुमारजी गोरे ग्रामविकास मंत्री, त्याचबरोबर या संमेलनाचे अध्यक्ष मान्य विश्वास पाटील साहेब, त्याचबरोबर डॉक्टर मृदुला गर्ग ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या, डॉक्टर तारा मोवाळकर माजी अध्यक्ष, त्याचबरोबर प्राचार्य मिलिंद जोशी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, या साताऱ्यात होणाऱ्या संमेलनाच्या कार्याध्यक्ष मान्य विनोद कुलकर्णी यांनी आम्हाला सहकार्य केलं ते भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर शिवाजीराव कदम सर, उपाध्यक्ष श्री गुरैया स्वामी, श्रीमती सुनीता राजे पवार, नंदकुमार सावंत अध्यक्ष मसापा, त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला फार मोठी ताकद दिली हे सर्व साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये, ते कुपरचे सर्वा मान्य फरोक कुपर,
विभागीय आयुक्त मान्य पुलकोंडवार साहेब, माझे सहकारी मित्र आमदार मान्य मनोजदादा घोरपडे, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य श्री अतुलबाबा भोसले, त्याचबरोबर ज्या जिल्हा प्रशासनाचं कौतुक विनोदनं त्याच्या प्रास्ताविकात केलं आणि जे जिल्हा प्रशासनानं आम्हाला या संमेलनाच्याला जे सहकार्य केलं त्याचे जिल्ह्याचे प्रमुख मान्य संतोष पाटील साहेब, जिल्हा अधिकारी श्रीमती यास्नी नागराजन, CO ZP, त्याचबरोबर सातारचे SP मान्य तुषार जोशी साहेब, ज्यांची नुकती आम्ही तिघांनी एक स्वप्न पाहिलं होतं की हे एक आदर्श संमेलन व्हावं. या संमेलनासाठी माननीय शिवेंद्रराजे भोसले यांनी मनापासून सहकार्य केलं, आमच्या पाठीशी उभे राहिले कायम आणि हवं तसं करण्याचा एक आम्हाला मोकळीक दिली. त्यामुळे हे संमेलन इतकं चांगलं पार पडलं. स्वागताध्यक्ष या नात्यानं खरं म्हणजे मी त्यांच्याच वतीनं आभार मानते, पण सर आपलंही मनपूर्वक आभार मानते ज्यांनी खूप सहकार्य केलं आर्थिक. ते कुपर सर असतील जे आपले साताऱ्याची शान आहे असं आपण ज्यांना म्हणूया, आणि कायम पाठीशी असलेले कुलपती, भारतीय विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम सर आज व्यासपीठावर आहेत. खूप मान्यवर आहेत, सगळ्यांचं नाव मी वेळेअभावी घेत नाही. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानते. आणि केली सुरुवात नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची, नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. शिटी मारण करतो गोळा गोपाळांचा मेळा, राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा, शर्त झाली बाई याच्या निर्लज्जपणाची. गुरुजी ओरडले, पाटील थांबा, अहो ही तमाशाची खंडात नाही, ही शाळा आहे, घ्या पाटी दप्तर आणि पडा बाहेर. आणि मग आमची सुट्टी झाली. तेवढ्यात आमचे चुलते आले आणि हातामध्ये त्यांच्या भाला होता. ते म्हणाले, अहो मास्तर आमच्या लेकराचं काय चुकलं? म्हणाले, काय लेकरू आहे, राधिकेला मिठ्या काय मारतोय, वाटत काय अडवतोय, हा विद्यार्थी आम्हाला परवडणारा नाही, तुम्ही जा दुसरीकडं. त्यावेळेला खरं कारण ज्या वेळेला आमच्या चुलत्यांना कळालं, चुलते म्हणाले, पण मास्तर हे गाणं कोणाचं आहे याचा तुम्ही अभ्यास केलाय का? हे गाणं लिहिलंय संत एकनाथ महाराजांनी, आणि ज्या शाळेला संत एकनाथांचं काव्य चालत नसेल ती आम्हाला शाळाच नको. अशा पद्धतीनं आमचं शिक्षण झालेलं आहे. मित्र, माझ्यातला लेखक या ठिकाणी घडला. झाडाझडती सारखी कादंबरी लिहिताना मानखटाव मध्ये आंधळी धरणाला बुलडोजर लावले होते. त्यावेळेला तिथं वेगानं आडवा आलेला वर्धमान निकम नावाचा कॉम्रेड, किंवा कृष्णेच्या पाण्यामध्ये वाहणारा आपला महारवाडा जपण्यासाठी धावत आलेले सावंत गुरुजी, याच्यामध्ये मला खैरमोडे गुरुजी दिसले. मित्रांनो, मला असं वाटतं की सध्या मनुष्य, प्राणी आणि मानव याच्यातला विचार करायची वेळ आलेली आहे. मी नुकतीच ग्रेट कांचना सर्कस नावाची कादंबरी लिहिली, ज्याचा उल्लेख आता मृदुलाजींनी केला. अनेक भाषामध्ये ती गाजते आहे. मध्ये तो आमिर खानचा पिक्चर आला दंगल. दंगलमध्ये काय मंगल, तर मुलांचा कुस्तीमध्ये पराभव करतात. मी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मी त्यांना म्हणालो, अरे मुलं सोडाच, 100 वर्षापूर्वी तारा शिंदे नावाची आमची मुलगी कोल्हापूरची वाघाबरोबर कुस्ती खेळायची आणि वाघाला घाम फाडायची. तिची शाहू महाराजांनी तिला हत्ती दिले, घोडे दिले आणि तिनं सर्कस काढली होती. आज बांधावर ज्या वेळेला शेतकऱ्याला ठराविक वेळेमध्ये उसाला पाणी पाजावं लागतं, नागाच्या मानेवर फडीवर पाय ठेवून तो शेती पिकवतो, आणि त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी बिबटे उभे आहेत. एका जुन्नर तालुक्यामध्ये 54 माणसं मरण पावली, 150 माणसं जखमी झाली आणि 25,000 जनावरं ही बळी पडलेली आहेत. मित्रांनो, अलीकडेच महादेवी नावाची आमची कोल्हापूरची हत्ती, तिचं संरक्षण व्हावं म्हणून गावेच्या गावे डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्या महादेवीच्या रक्षणासाठी रस्त्यावर आलेली होती. परंतु आमच्या पेठा
किंवा प्राणी मात्र संघटनेनं आमचं भारताचं एवढं मोठं फॉरेस्ट डिपार्टमेंट, कोट्यावधीचं बजेट, तिथले फॉरेस्ट ऑफिसर सगळे नापास ठरवले आणि महादेवीला पाठवली की एका उद्योग. स्वागत अध्यक्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मान्य शिवेंद्रसिंह राजे भोसलेजी, आमचे दुसरे सहकारी जयकुमार गोरेजी, ज्यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आपण केलं, त्या ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मृदुला गर्ग, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्यांचा उल्लेख नेहमी मी माझे लाडके लेखक म्हणून करतो असे माननीय विश्वास पाटीलजी, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं, त्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराबाई भवाळकर, मंचावर उपस्थित आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, प्राध्यापक मिलिंद जोशी, श्री विनोद कुलकर्णी, श्री शिवाजीराव कदम, श्री गुरैया रेस्वामी, श्रीमती सुनीता राजे पवार, श्री नंदकुमार सावंत, श्री फारूक कुपर, श्री पलकुंडवार, श्री संतोष पाटील, श्रीमती याशनी नागराजन, श्री तुषार दोशी, श्री धैर्यशील कदम, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व अतिशय रसिक असलेल्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आत्ता नुकताच या ठिकाणी मावळत्या संमेलन अध्यक्षांनी नवीन अध्यक्षांना पदभार दिला. किती चांगला हा कार्यक्रम झाला. त्यांनी यांच्या हाती राज्य सोपवलं, यांनी ते स्वीकारलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. असंच जर राजकारणातही होऊ शकलं तर किती चांगलं होईल. पण ठीक आहे, मला असं वाटतं की किमान साहित्य क्षेत्रात हे अजून होत आहे, हे असंच होत राहावं ही खऱ्या अर्थानं माझी अपेक्षा आहे. आज साहित्याच्या या महाकुंभामध्ये सर्व सारस्वतांना या ठिकाणी मी प्रणाम करतो. छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने स्वराज्याची भूमी असलेल्या या सातारा नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण सर्व लोक साहित्याचे सेवेकरी आहोत आणि हा सेवेचा भाग खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उजळून निघतो आणि आपल्या सर्वांना ही सेवा अविरत चालली पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा ही या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. खरं म्हणजे सातारा केवळ भौगोलिक प्रदेश नाही आहे, हा संगमाचा देखील प्रदेश आहे. हरिपूरला वारणा आणि कृष्णेचा संगम होतो आणि योगायोग काय बघा, वारणा काठचे विश्वास पाटील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि त्यांना अध्यक्षाचा भार हा कृष्णा काठच्या ताराबाई भवाळकरांनी दिला. हा देखील एक अनोखा संगम आपल्याला या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर हा संगम हा एक प्रकारे परंपरेचा आणि आधुनिकतेचा संगम आहे, अनुभवांचा आणि विचारांचा संगम आहे, इतिहासाचा आणि वर्तमानाचा संगम आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा संगम हीच आपल्या संस्कृतीची ओळख देखील आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक जीवनात संगम हेच आपल्या संस्कृतीचं ब्रीदवाक्य राहिलेलं आहे. आणि म्हणूनच आपण जगातले जेवढे आक्रमणं झाली ती सगळी आक्रमणं पचवत त्या आक्रांत्याच्या संस्कृतीतलंही जे चांगलं आहे ते या ठिकाणी अनुसरून आपल्या संस्कृतीला अबाधित ठेवण्याचं काम केलं. म्हणजे ज्या प्रकारे कोयना कृष्णेत मिळते, वारणा कृष्णेत मिळते, यमुना गंगेत मिळते, अशा अनेक नद्या वेगवेगळ्या येतात आणि शेवटी एक नदीचं पात्र तयार होतं.
तशाच प्रकारे विचारांची जी काही आपली संस्कृती आहे ती त्या एका नदीसारखी आहे की ज्याच्यामध्ये खूप विविध प्रकारचे विचार अनेक वेळा एकमेकाला परस्पर विरोधी अशा प्रकारचे विचार देखील हे व्यक्त होत असतात. पण या सगळ्या विचाराच्या मंथनातून एक नदीचा असा प्रवाह तयार होतो की जो संस्कृती म्हणून, साहित्य म्हणून आपल्या जाणीवा समृद्ध करतो, जो साहित्य आणि संस्कृती म्हणून आपल्या विचारांना प्रगल्भ करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्या मराठी साहित्याने, साहित्य संमेलनाने, मराठी भाषेंनी, मराठी भाषेतल्या सारस्वतांनी जपलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, हे मात्र या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. साताऱ्याने सर्वाधिक म्हणजे 6 साहित्य संमेलनं भरवली आणि सर्वाधिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील साताऱ्याने दिले. जवळपास मी ज्यावेळेस माहिती घेत होतो त्यावेळी 17 अध्यक्ष हे साताऱ्याने या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे विक्रमही आहे आणि पराक्रमही आहे. आणि एकदा दुर्गाबाई भागवत असं म्हणाल्या होत्या इथल्या साताऱ्याच्या साहित्य संमेलनात की आशय आणि विषय या 2 भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे एका अर्थानं विक्रम हा विषय आहे आणि पराक्रम हा आशय आहे हे जर मी म्हटलं तर मला असं वाटतं ते चुकीचं होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं साताऱ्याचा संबंध हा साहित्य संमेलनाशी अतिशय ऐतिहासिक अशा काळांमध्ये राहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे 50 वर्षापूर्वी जेव्हा आणीबाणी लागली होती त्यावेळी याच साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन झालं होतं आणि दुर्गाबाई भागवत त्याच्या अध्यक्ष होत्या आणि त्यावेळी आणीबाणीची निंदा करणारा ठराव त्या ठिकाणी झाला होता. आणि दुर्गाबाईंचं जे वाक्य होतं, साहित्याला नियमबद्ध करणे नुसते हास्यास्पद नाही तर धोकादायक देखील आहे. आणि हे वाक्य त्यावेळेचं एक अत्यंत प्रमुख वाक्य झालं होतं, ती हेडलाईन झाली होती. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या लोकशाहीमध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवू, विचारांची अभिव्यक्ती, विचारांचं स्वातंत्र्य, साहित्य, परस्पर विरोधी विचार या सगळ्यांच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जोपर्यंत आपण लोकशाहीमध्ये अबाधित ठेवू तोपर्यंत कोणी किती संविधानावर खतरा आहे म्हटलं, संविधान खतऱ्यात आहे म्हटलं तरी देखील हे संविधान इतकं मजबूत आहे की काही होऊ शकत नाही. विचारांचं जे स्वातंत्र्य या संविधानाने दिलं आहे ते कोणीच कधी त्या ठिकाणी त्याची गळचेपी करू शकत नाही, ते अबाधितच राहणार आहे. हे देखील आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा विषय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी जे मत व्यक्त झालं की केवळ मराठीला अभिजात भाषा जाहीर करून त्या ठिकाणीच आपल्याला थांबता येणार नाही. आणि खरं आहे, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना हा आनंद आहे की अनेक वर्षाचा आपला संघर्ष हा देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी समजून घेतला आणि मराठी भाषा जी अभिजात होतीच परंतु त्याला अभिजात म्हणून राजमान्यता हवी होती, ती राजमान्यता देण्याचं काम हे आपल्या या देशामध्ये झालं. आता एक काम झालं आहे, आता दुसरं काम आपलं बाकी आहे. या राजमान्यतेचा उपयोग करून आपल्याला या मराठीला लोकमान्यता देखील त्या ठिकाणी सर्व भारतामध्ये मिळवून द्यायची आहे. आणि त्या दृष्टीने मला अतिशय आनंद आहे की मागच्या काळामध्ये 2-4 महिन्यापूर्वी JNU सारख्या दिल्लीच्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन सुरू करण्याची संधी मला मिळाली. आणि मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन आणि त्याचं जे स्वागत त्या ठिकाणी झालं ते पाहून देखील मला अतिशय आनंद झाला. खरं तर एक मुद्दा सातत्याने या ठिकाणी येतोय की भाषा सक्तीची कुठली. मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो, महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची, इतर कुठली भाषा सक्तीची नाही, फक्त आणि फक्त मराठी सक्तीची. हा आता या त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा शिकली पाहिजे त्या संदर्भातही आमची भूमिका होती की या संदर्भात सगळ्या भारतीय भाषा त्यातली जी तुम्हाला शिकायची आहे ती तुम्ही शिका. आता प्रश्न या ठिकाणी एवढाच निर्माण झाला की कुठल्या वर्गापासून शिकलं पाहिजे. आता एक आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधला एक अहवाल आमच्याकडे आला, त्या अहवालावर त्यांनी काही कारवाई केली होती. त्यात पहिलीपासून सक्तीची म्हटलं होतं, तेच आम्ही पुढे नेलं. पण त्याच्यानंतर
अनेकांचं मत असं पडलं की पहिलीपासून सक्तीची योग्य नाही, मग कधीपासून करायची? सक्तीची तर करायचीच नाही, मग कधीपासून करायचं? भाषा कधी शिकवायची? तर या संदर्भात आता आपण नरेंद्र जाधवांची एक समिती तयार केलेली आहे. त्यांना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची, सगळ्या एक्सपर्टची, साहित्यिकांची चर्चा करायला सांगितलं आहे आणि मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे. तो अहवालही महाराष्ट्रासमोर मांडू आणि त्यानंतर त्या संदर्भात उचित निर्णय घेऊ. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सक्ती ही केवळ मराठीची असेल, इतर कुठल्याही गोष्टीची सक्ती नसेल. पण हे म्हणत असताना मला एका गोष्टीचं थोडं दुःख होतं, ते देखील मी मांडलं पाहिजे की एकीकडे आपण इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश या परदेशी भाषांना पायघड्या घालतो. त्यांच्या संदर्भात मात्र आपली भूमिका अगदी स्वागताची असते, असली पाहिजे, काय हरकत नाही, आंतरराष्ट्रीय भाषा आहे. पण विदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि इतर भारतीय भाषांना मात्र त्या ठिकाणी विरोध करायचा, ही देखील मला असं वाटतं वृत्ती योग्य नाही आहे. सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे, स्वभाषेचा सन्मान अधिक झाला पाहिजे, मातृभाषा ही अधिक सन्मानित झाली पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थानं आमची सरकारची भूमिका या निमित्ताने आहे आणि तीच भूमिका यापुढे देखील आमची असणार आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जो आत्मा गोविंदग्रजांनी सांगितलाय, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या वृत्ती, प्रवृत्ती, विचार अशा सगळ्या गोष्टी या एकत्रितपणे नांदतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती आपला विचार हा ठामपणे या ठिकाणी मांडतो आणि त्यातनं एक विचार मंथन होत असतं. आज मला अतिशय आनंद आहे की या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे विश्वास पाटील यांच्यासारख्या एका अतिशय चांगल्या साहित्यिकाला, की ज्यांनी खूप विचार प्रवर्तक आणि मोठ्या प्रमाणात संशोधन करून आपलं साहित्य लिहिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तर यापूर्वीही माझ्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की ते माझे अतिशय आवडते लेखक आहेत. कारण ज्या वयामध्ये मी त्यांचं पानिपत वाचलं आणि त्याचा एक मोठा परिणाम हा माझ्याही जे काही इतिहासाची समज होती त्या समजुतीवर हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला होता. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे एक अतिशय सिद्धहस्त लेखक, एक साहित्यिक, एक संशोधक की ज्यांनी या ठिकाणी त्यांची पुस्तकंही बघा, त्यांनी पानिपत हे मराठी मातीला अर्पण केलं, त्यांनी महानायक हे आपल्या गुरूंना आणि गुरुजनांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते अर्पित केलं. अशा प्रकारचा एक मोठा विचार ज्यांच्या ठायी आहे. आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीचं श्रेय हे आपल्या गुरूंना त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्यामुळे तोच विचार हा पुढे नेण्याचं काम ते करतायत. खरं म्हणजे आमच्या मराठी साहित्यामध्ये, मराठी साहित्याला सर्वाधिक समृद्ध जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी साहित्याने केलं आहे, आमच्या वारकरी विचारांनी केलं आहे, आमच्या वारकरी संप्रदायानं, आमच्या संतांनी या मराठीला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समृद्ध केलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी काही आमची मराठी आहे ही जोडणारी भाषा आहे. आम्ही मराठी आहोत म्हणून एकजूट आहोत, आमच्या मराठीमध्ये वैविध्य आहे. आणि मला असं वाटतं की ही जी काही आपली संत साहित्य आहे, या संत साहित्याने मराठी जनांना एकत्रित करण्याचा एक मोठं कार्य केलं आहे. कारण ज्या काळामध्ये आमच्या या संपूर्ण मराठी मुलखामध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर, जाती पाती धर्मावर विभाजित होतो, भाषांवर विभाजित होतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर विभाजित होतो, त्यावेळी या सगळ्या संतांनी आम्हाला एकत्रित करण्याचं काम केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतमधलं तत्त्वज्ञान हे मराठीमध्ये आपल्याला सोपं करून सांगितलं. संत नामदेवांनी भक्तीला एक सामाजिक आशय दिला. संत एकनाथांनी आपल्याला समन्वय शिकवला. जगद्गुरू तुकाराम माऊलींनी अन्यायाविरुद्ध आपल्याला निर्भीड अशा प्रकारचे शब्द दिले. संत चोखामेळा, जनाबाई, सोराबाई यांनी अध्यात्म हे ग्रंथात नाही तर ते जगण्यात आहे असा संदेश आपल्याला दिला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी ही केवळ भक्तीची भाषा नाही आहे, तर ती मानवी मूल्यांची भाषा आहे. आणि म्हणूनच एवढं मोठं साहित्य हे सातत्याने या ठिकाणी मराठीमध्ये तयार होत असतं. आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला हे देखील सांगितलं आहे, शब्देची स्वर्ग नरक दाविती. शब्दात एवढी शक्ती आहे
की शब्द हे आपल्या जीवनाचा स्वर्गही करू शकतो आणि आपल्या जीवनाला त्या ठिकाणी नरकातही घालू शकतो. आणि खऱ्या अर्थानं मराठीचा अभिमान तर आपल्याला कोणी शिकवला असेल तर आत्ताच ताराबाईंनी सांगितलं, तो आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवला आहे की ज्या काळामध्ये स्वराज्याची निर्मिती झाली त्यावेळी स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा या सगळ्या गोष्टीचा जाज्वल्य अभिमान हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवला. आणि हा अभिमान शिकवत असताना त्यावेळी जे आक्रमण मराठीवर झालं होतं ते आक्रमण दूर करण्याकरता खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्त्वाचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला. ज्या व्यवहार कोशाने फारसी किंवा अरबी असे जे शब्द आमच्या मराठीमध्ये शिरले होते ते शब्द बाजूला करून एक प्रमाण अशा प्रकारच्या मराठीचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिला. त्यामुळे हा जो काही मराठीचा अभिमान छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेला आहे तो आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्यानंतर अनेक मराठीच्या सारस्वतांनी या मराठीला फुलवण्याचं काम केलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज हा अभिमान जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपला अभिमान अशाच प्रकारे कायम राहील आणि मराठीची सेवा आपण करत राहू. आणि मी निश्चितपणे सांगू इच्छितो की या सगळ्या कामामध्ये साहित्यिकांचे कार्यच आहे की समाजाला दिशा देणं. साहित्याची निर्मिती ही मनोरंजनाकरता नाही आहे. साहित्याची निर्मिती समाजाच्या जाणीवा या विस्तारित झाल्या पाहिजे याकरता साहित्याची निर्मिती होत असते. आणि म्हणून कधी टीका झाली, कधी गौरव झाला, कधी कोणी काही त्या संदर्भात बोललं तरी त्याचं कुठलंही वाईट वाटून घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही. तर आम्हाला असं वाटतं की मी स्वतःबद्दल तरी सांगू शकतो की मला असं वाटतं की या ठिकाणी जर एखादी टीका झाली आणि ती टीका जर योग्य असेल तर त्यातनं आपल्याला सुधारण्याचा एक मार्ग दिसतो आणि त्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आपण नेहमीच केला पाहिजे. आपल्याला सगळं समजतं अशा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा मी नाही आणि असं कोणी वावरू नये असं समजणाऱ्यांपैकी मी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक साहित्य संमेलन हे कुठेतरी एक दिशादर्शक अशा प्रकारचं साहित्य संमेलन असतं. त्यातलं अध्यक्षीय भाषण जे आहे त्या भाषणातनं एक पुढच्या वर्षीची एक चांगली दिशा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारचं मार्गदर्शन या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देखील होत राहील. आणि मगाशी एक विषय आला की आमच्या संस्थांमध्ये कुठेही हस्तक्षेप होऊ नये. आम्ही कधी हस्तक्षेप केलाही नाही, आम्ही कधी हस्तक्षेप करणारही नाही, आम्हाला कुठला त्याच्यामध्ये इंटरेस्टही नाही. कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुठल्याही संस्थेमध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे तोपर्यंत होणार नाही. आम्हाला राजकीय हस्तक्षेप साहित्यात करायचा नाही आणि साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं पण साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये एवढीच अपेक्षा ही साहित्य क्षेत्राकडनं मी या ठिकाणी करतो. आणि हे अतिशय सुंदर संमेलन या ठिकाणी बाबाराजे आपल्या नेतृत्वात मावळा फाउंडेशन असेल आणि आपले साहित्य मंडळ असेल आणि ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल आपले अतिशय मनापासून आभार मानतो. या साहित्य संमेलनामध्ये आपण मला निमंत्रण दिलं त्याबद्दल देखील आपले आभार मानतो. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो. त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो अरे बाबा फॉर्म परत घे. त्यामुळे मी थोडी ही धृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो. आणि मात्र मी तसा बहुश्रुत आहे त्याच्यामुळे फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं हे देखील या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी अतिशय मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण आता इथे निमंत्रित करूया साताऱ्यामध्ये संपन्न होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.
ज़रा इसको ठीक करना, ठीक है ना? दलित लेखक काफ़ी अपनी आत्मकथाएं लिखते रहे। आत्मकथाएं लिखी गई दलितों की, उसमें उर्मिला प्रवार और श्रवण कुमार लिम्बाले से मेरा मिलना भी हुआ, पढ़ना भी हुआ और काफ़ी समय मैंने उनके साथ बिताया भी। तो मुझे दलित मराठी साहित्य से एक तरह का विशेष स्नेह रहा है। पर उनके अलावा भी मैंने आपके जितने भी लब्ध प्रतिष्ठित लेखक रहे हैं उन्हें पढ़ा है। सबसे पहले मैंने 1972-73 में भालचंद्र नेमाड़ी जी का पहला उपन्यास कोसला पढ़ा था। लिखा तो 1963 में ही गया था, मगर उस पर एक गोष्ठी NBG में हुई थी 72-73 में, और उसमें मैंने भाग लिया था। मैंने तभी लिखना शुरू किया था। तब बार बार ये बात हो रही थी कि क्या कोई उपन्यास बिना एक भी स्त्री पात्र के लिखा जा सकता है? क्या उसमें वो सरसता होगी कि पाठकों को वो रोमांचित करे? मेरे मन में भी ये प्रश्न उठा था, मगर मैंने जब वो उपन्यास पढ़ा तो उसने इस तरह मुझे अपने मोह पाश में बांधा, इस तरह मुझे अपने गिरफ्त में लिया कि मैं समझ गई कि उपन्यास में उसको पठनीय बनाने के लिए, उसको दिलचस्प बनाने के लिए जेंडर का कोई हस्तक्षेप होना बिल्कुल ज़रूरी नहीं है। सिर्फ पुरुष पात्र भी वो ताना बाना बुन सकते हैं जिससे आप मंत्रमुग्ध हो सकें। उसके बाद मैं बराबर उनको पढ़ती रही और अंत में उनका मैग्नम ओपस हिंदू पढ़ा, जो अनेक सदियों के बारे में है, मगर और उसको ज्ञानपीठ अवार्ड भी मिला है। मगर मुझे जो सबसे ज़्यादा जिस चीज़ ने प्रभावित किया वो उनका ये कहना था, माध्यम था उपन्यास के माध्यम से कहना था कि आपका धर्म, आपका मज़हब कोई भी हो, आप जीते हिंदू संस्कृति में हैं, इसलिए आप हिंदू हैं। इसका संबंध संस्कृति से है, धर्म मज़हब से नहीं है। और इसीलिए वो गालिब के अशार इतने मानीखेज ढंग से कि मराठी साहित्य धारा में जिस तरह नाटकों का हिस्सा रहा है, भाग रहा है, जिस तरह नाटक लिखे और खेले गए हैं, उस तरह के उच्च कोटि के नाटक हिंदी में नहीं हैं। और हिंदी में हम शायद थोड़ा सा मराठी से इस मामले में पीछे हैं। सबसे पहले तो खैर विजय तेंदुलकर की उपन्यास शांतता कोर्ट चालू आहे और सखाराम बाइंडर मैंने पढ़ा और देखा कई भाषाओं में, हिंदी में, मराठी में, संस्कृत में, अंग्रेज़ी में, अनेक भाषाओं में देखा। उस समय वो जो दो नाटक थे वो विरोध और प्रतिरोध, नाफरमानी या अवज्ञा के प्रतीक बन गए थे। राजवीर मला पाण्यानं जायचं घरातनं, बाटल्यानं बाटलीचं लवकर आणखी लवकर। नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या शाहूपुरी शाखा सातारा, मावळा फाउंडेशन सातारा यांनी आयोजित केलेल्या साहित्य महामंडळाच्या 99व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आपण जमलेले आहोत। या निमित्ताने इथे उपस्थित असलेले नियोजित काही क्षणानंतर जे अधिकृतरित्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणार आहेत ते आमचे सन्मित्र विश्वासराव पाटील,
ज्यांनी आत्ता उद्घाटनाचं भाषण केलं त्या डॉक्टर मृदुलाजी गर्ग या मोठ्या विचारवंत आणि ज्येष्ठ लेखिका आहेत. सन्माननीय पाहुणे आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, स्वागताध्यक्ष म्हणजे आपल्या सगळ्यांचं आदरातिथ्य करणारे सातारा नगरीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदयनराजे भोसले, सन्माननीय उपस्थिती असलेले सगळे, भारतीय विद्यापीठाचे विश्वजितराव कदम, अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष आणि आमचे सन्मित्र मिलिंद जोशी, कार्यवाह विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय मराठी जनहो. दोन कमी 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला जे मिळालं ते आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर माझ्या दृष्टीने अक्षरशः अपघात होता. हा अपघात घडवून आणला तो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आणि त्यांच्या घटक संस्थांच्या आमच्या सगळ्या हितचिंतकांनी, पदाधिकाऱ्यांनी. सध्याचे महामंडळाचे उत्साही अध्यक्ष आणि आमचे सन्मित्र मिलिंद जोशी, त्यावेळच्या संमेलनाच्या महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषाताई तांबे, त्यांचे सर्व सहकारी, मराठी भाषाप्रेमी, यांना सगळ्यांना त्या अध्यक्षपदाचं श्रेय आहे. वर्षभरात जे अध्यक्षपद होतं ते माझ्या एकटीचं नव्हतं, ते तुमच्या सगळ्यांचं होतं, मराठी भाषकांचं होतं, मराठी भाषाप्रेमिकांचं होतं आणि त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता 99व्या म्हणजे 1 कमी 100व्या संमेलनाचे अध्यक्ष मराठीतले नामवंत लेखक, कादंबरीकार विश्वासराव पाटील यांची कारकीर्द सुरू होते आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी ते कृतिशील अशा प्रकारचं काम करतील असा विश्वास आहे. कारण सनदी अधिकारी म्हणून दीर्घकाळ ते कार्यरत राहिलेले आहेत आणि अनेक आघाड्या एकाच वेळेला कशा सांभाळायच्या याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. मराठी मातृभाषा ही विकसित व्हावी, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल सर्वांच्यासारखाच मलाही आनंद झाला. तो मी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे, आपल्यालाही झाला. प्रश्न असा आहे की उद्या मराठी भाषेचं साहित्य विकसित होण्याच्या दृष्टीने पायाभूत असं कार्य आपण काही करणार आहोत की नाही. आणि मला असं वाटतं की मला जे बोलायचं आहे ते आमचे सन्मित्र मिलिंद जोशी यांनी सुरुवातीलाच अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, जे मी वारंवार सांगत आले. कारण प्राथमिक स्तरावर मराठीचं अध्यापन नीट झालं, त्याचं व्यवस्थापन झालं तर पुढे मराठीचे हितचिंतक, मराठीचे वाचक, मराठीचे लेखक हे निर्माण होणार आहेत आणि त्याच्याकडेच आता दुर्लक्ष होतं आहे असं एक नागरिक, एक मराठी प्रेमी आणि मुख्य म्हणजे एक शिक्षक म्हणून माझं मत आहे. कारण मराठी हे मी अक्षरशः प्राथमिक शिक्षकाच्या स्तरापासून परदेशी विद्यापीठाच्या स्तरापर्यंत सर्व स्तरांच्यावर अध्यापन केलेली मी एक मास्तर आहे. शिक्षिका, प्राध्यापक वगैरे वगैरे मी काही म्हणत नाही. आणि त्यामुळे अत्यंत लहान वयामध्ये मुलांच्यावर अनेक भाषांचं दडपण येऊ नये असं माझं अनुभवाचं मत आहे. ते मी पुन्हा पुन्हा व्यक्त करत आलेले आहे. त्याचा पुरावा विश्वासराव पाटील करतील असा मला विश्वास आहे आणि ते करत राहावे त्यासाठी शुभेच्छा आहे. साहित्य संमेलनाच्या या वर्षभराने मला काय दिलं, एका वाक्यात सांगायचं झालं तर वर्षभर मला पुन्हा त्या अध्यक्षपदामध्ये अडकवलं आणि त्या वर्षाने